नमस्कार, मी एक मेंदूविकार तज्ज्ञ आणि आज मी तुम्हाला एक महत्त्वाचं सत्य सांगणार आहे. 60 वर्षांनंतर शरीरात काही बदल घडू लागतात. पण काही चुका आपण नकळत करत असतो आणि त्या चुकांचा परिणाम थेट मेंदूवर होतो. हो, अगदी सकाळपासूनच. अनेक लोकांना वाटतं, सकाळी उठून काहीही केलं तरी चालतं. पण ते खरं नाही. शरीराचं वय वाढत जातं, पण आपली सवय बदलत नाही. तुम्ही 60 पार केले असल्यास ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. चला, सुरुवात करूया. सकाळची ही चूक नेमकी काय आहे? पहिली गोष्ट अचानक उठणे. हो, सकाळी झोपेतून पटकन उठणं मेंदूसाठी धोकादायक आहे. त्यामुळे रक्तदाब एकदम बदलतो आणि यामुळे चक्कर, घसरण किंवा स्ट्रोकसारख्या घटना घडू शकतात. दुसरी गोष्ट पाणी न पिता चहा कॉफी घेणे. यामुळे मेंदूला योग्य हायड्रेशन मिळत नाही आणि डिहायड्रेशनमुळे मेंदूचे कार्य कमी होते. तिसरी गोष्ट मोबाईल स्क्रोल करणं. उठताच मोबाईल बघितल्याने मेंदूवर एकदम माहितीचा मारा होतो आणि त्यामुळे मेंदूवर ताण येतो. ही सर्व चूक आपण सकाळी करतो आणि मेंदू आपल्याला सूचक संकेत देतो, पण आपण ते दुर्लक्ष करतो. त्या संकेतांकडे लक्ष द्या. डोके हलकं वाटणं, विस्मरण, चिडचिड. हे सर्व मेंदूच्या थकव्याची लक्षणं आहेत. तुमच्या मेंदूचा इशारा समजून घ्या आणि सकाळचा दिवस योग्य पद्धतीने सुरू करा. चला तर मग जाणून घेऊया. मेंदूला सकाळी काय हवं असतं? पहिलं, एक ग्लास कोमट पाणी. यामुळे शरीर जागं होतं आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. दुसरं, धीम्या गतीने बसून उठणं. हे रक्तप्रवाहासाठी फायदेशीर आहे आणि चक्कर येण्याची शक्यता कमी होते. तिसरं, थोडी स्ट्रेचिंग आणि श्वसन. सकाळी 5 ते 10 मिनिटं स्ट्रेचिंग आणि खोल श्वास घेणं मेंदूसाठी अमृतासारखं आहे. चौथं, स्वच्छ विचार. सकाळी नकारात्मक विचार न करता आभार व्यक्त करणं, शांती अनुभवणं याचा परिणाम मेंदूवर चांगला होतो. आपण याला म्हणतो, सकाळी योग्य सुरुवात म्हणजे पूर्ण दिवस आरोग्यदायी. आता काही लोक विचारतात, डॉक्टर, सकाळी चालायला गेलो तरी चालतं का? तर माझं उत्तर आहे, नक्कीच. पण एक अट आहे. चालायला जाण्यापूर्वी पाणी प्या आणि थोडं स्ट्रेचिंग करा. एकदम वेगात चालू नका. वय वाढल्यावर आपल्याला गरज असते सुसंगत हालचालींची, एकदम उडी मारण्याची नाही. अनेकांना उठल्यावर चक्कर येते किंवा डोळ्यांसमोर अंधार येतो. याचं कारण म्हणजे सकाळची चुकीची सवय. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो, सकाळच्या या चुकांना थांबवा आणि फक्त थांबवू नका, तर या सवयी बदला. ही काही मोठी गोष्ट नाही, पण तुमचं आयुष्य वाचवणारी आहे. कारण मेंदू हे शरीराचं केंद्र आहे आणि सकाळचा सुरुवात त्यावर परिणाम करते. सकाळी चुकांची यादी येथे संपत नाही. काही लोक सकाळी थेट बातम्या बघतात. राजकारण, अपघात, वाईट बातम्या यामुळे तुमच्या मनावर नकारात्मक भार पडतो. मेंदू असं वातावरण सहजपणे शोषून घेतो. त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकता, दिवस खराब जातो आणि तुम्ही जाणताही नाही की चूक कुठे झाली. म्हणून सकाळी सुरुवातीला टीव्ही, मोबाईलपासून दूर रहा. 30 मिनिटं तरी स्वतःसाठी ठेवा. ध्यान, प्रार्थना, योग किंवा निवांत बसणं. यामुळे मेंदू शांत राहतो. अजून एक मोठी चूक म्हणजे सकाळी अन्न न खाणं. काही लोक उपवास करतात, पण काही जण विसरतात. मेंदूला काम करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते आणि सकाळी उपाशी राहिलात तर मेंदू थकत जातो. याचा परिणाम विसराळूपणा, थकवा, चिडचिड. म्हणून हलका नाश्ता, ज्यात फळं, बदाम, पोहे किंवा उपमा असावा. म्हणजे शरीराला ऊर्जा मिळेल आणि मेंदू सक्रिय राहील. आता थोडं समजून घ्या. वय वाढल्यावर मेंदूच्या पेशी झपाट्याने मरतात, पण योग्य जीवनशैलीने आपण त्यांना वाचवू शकतो. जर तुम्ही रोज सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी दिलात, तर तुम्ही तुमचा मेंदू 10 वर्षांनीही तरोताजा ठेवू शकता. आता काही सवयी जोडा, जसे की पुस्तके वाचणं, शब्दकोडी सोडवणं, नवीन गोष्टी शिकणं. हे सगळं मेंदूच्या नशिबात फुलं उमलवतं आणि विस्मरण दूर करतं. माझ्याकडे दररोज असे पेशंट येतात जे म्हणतात, डॉक्टर, मेंदू काम करत नाही, विसरतो. मी एकच विचारतो, तुम्ही सकाळी काय करता? आणि उत्तरं तीच असतात. पटकन उठतो, मोबाईल बघतो, टीव्ही लावतो. मग चूक कुणाची? मित्रांनो, शरीर वृद्ध होते, पण मेंदू आपल्यावरच अवलंबून असतो. त्याला उत्तम जीवनशैली द्या, चांगले विचार द्या, चांगलं अन्न द्या आणि सकाळपासून सुरुवात बदला. ही लक्षणं लक्षात ठेवा. विस्मरण, चक्कर,
डोकेदुखी, रात्री नीट झोप न लागणं, सकाळी थकवा जाणवणं ही लक्षणं मेंदूचा इशारा आहेत. आणि याकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर आजार संभवतात. डिमेन्शिया, पार्किन्सन्स, अल्झायमर. म्हणूनच मी सांगतो, 60 वर्षांनंतर सकाळची चूक थांबवा. ही चूक कोणतीही असू शकते. झोपेचं वेळापत्रक बिघडलेलं, चुकीचं अन्न किंवा मानसिक ताण. पण यावर उपाय आहेत आणि ते तुम्ही आजपासून सुरू करू शकता. यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. गरज आहे फक्त स्वतःकडे पाहण्याची. तुमचं मन, तुमचा मेंदू हे तुमचं धन आहे आणि आयुष्यभर त्या धनाचं रक्षण करा. वय कितीही असो, मेंदू ताजातवाना ठेवायचा असेल तर सकाळी उठून विचार करा, मी आज माझ्या मेंदूसाठी काय करू शकतो? माझी ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का? तर कृपया तुमच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवा. कारण ही माहिती कोणाचंही आयुष्य वाचवू शकते. आजच्या घडीला ही गोष्ट 100% सत्य आहे. मेंदूचे आजार वाढत आहेत आणि त्याचं कारण आहे चुकीची सवय. ही माहिती एका डॉक्टरच्या अनुभवातून सांगतोय. कारण मी रोज पाहतो, एखाद्या चुकीच्या सवयीने आयुष्य उद्ध्वस्त होतं. आणि म्हणून सांगतो, तुमच्या मेंदूचा इशारा समजून घ्या. सकाळची चूक थांबवा. योग्य पाणीपान, हलका व्यायाम, शांत मन आणि योग्य अन्न हेच तुमचं मेंदू वाचवतील. आजपासून ठरवा, सकाळची सुरुवात ही मी स्वतःसाठी करणार. कारण सकाळ ही फक्त वेळ नसते, ती आपल्या आरोग्याची दिशा ठरवते. सकाळी केलेली चूक तुमचं संपूर्ण आयुष्य प्रभावित करू शकते. आणि ही चूक टाळणं म्हणजेच दीर्घायुष्यासाठी पहिले पाऊल. मित्रांनो, ही माहिती खूप जणांना माहीत नाही. म्हणून ती शेअर करा. तुम्ही 60 वर्षांचे असाल की 30चे. मेंदूविकार आज कुणालाही होऊ शकतो. पण आपण सजग राहिलो तर तो टाळू शकतो. तुम्ही स्वतःचं तुमचं आरोग्य वाचवू शकता. थोडा बदल मोठा फायदा. आणि हे शक्य आहे. सकाळी तुम्ही काय करता हेच ठरवतं तुम्ही कसे राहाल. आजपासून तुम्ही तुमच्या मेंदूशी संवाद साधा आणि त्याला हवी ती काळजी द्या. ही चूक थांबवा, कारण ती छोट्या सवयीने दुरुस्त होऊ शकते. मेंदू तंदुरुस्त तर जीवन उत्साही. सकाळची चूक थांबवा आणि आयुष्य बदला. मी तुमचा मेंदूरोग तज्ज्ञ, तुमचं आरोग्य सशक्त करण्यासाठी नेहमी तयार आहे. ही माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.